तर आजच्या या लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजना यांचे पैसे कधी येणार हे सर्वांच्या मनात डाऊट आहे. तर हे डाऊट आज आपण सॉल्व करणार आहे. आणि लाडकी बहीणचे 1500 रुपयेवरून 2100 रुपये होण्यासाठी कोणते मोठे 5 बदल घडले आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहे. आणि देवाभाऊ या लाडकी बहीण योजनेवरती काय म्हणाले हे सुद्धा बघूया. तर विदाऊट टाईम वेस्टिंग आपण हे व्हिडिओ चालू करूया. लाडकी बहीण योजना 2100 रुपये फक्त यायलाच मिळणार. मोठे बदल, ते मोठे बदल कोणते आणि देवाभाऊ काय म्हणाले हे आपण पाहूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून मला कळवावे. मी माझ्याकडून जे होईल ते तुम्हाला रिप्लाय देईन आणि ते डाऊट सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. तर सुरू करूया. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार हप्ता जाणून घ्या संपूर्ण माहिती. अजूनपर्यंत 1500 रुपयावरून 2100 रुपये झाले नाही. हप्ता कधी येणार हेच आपण या व्हिडिओत पाहूया. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6व्या हप्त्यानंतर लाभार्थी अथवा नवीन वर्षात 7व्या हप्त्याची वाट पाहत आहे. जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार आहे हे खूप लोकांच्या मनात प्रश्न पडला आहे. या तारखेबाबत सरकारकडून अगात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही, परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्याच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये येतात. आतापर्यंत सरकारने 1000 रुपये 6 हप्ते जारी केले आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. लाभ घेण्यासाठी महिलांना आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि बँक पासबुक सादर करावे लागतात. मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात. इम्पॉर्टंट नोट्स: मार्च महिन्यापासून आपल्याला 2100 रुपये मिळू शकतात. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मार्च महिन्यापासून त्यांच्या खात्यात 2100 रुपये मिळू शकतात. लाभार्थी महिलांना देण्यात येणारी रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्रातील देवाभाऊ यांनी केले आहे. निवडणुकीत महायुतीने जनतेला दिले होते हे आश्वासन सरकारसाठी फायदेशीर ठरले आणि महाराष्ट्रात महायुतीचे दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. योजनेचे उद्दिष्ट: माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक प्रमुख योजना आहे, जी महिलांच्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा मदतीसाठी 1500 रुपये देण्यात येणे होते. तर आता हे महायुतीने जी घोषणा केली त्यावरून मार्च महिन्याच्या स्टार्टिंगला पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता तेव्हापासून तुम्हाला 2100 रुपये मिळायला मदत होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या बहिणींना किंवा बहिणींना शेअर करा.